माधवदरी गेटला आपण प्रत्यक्ष भेट दिली आणि आज उद्घाटन समारोह होता. त्याबाबत काय अनुभव आला इथल्या ह्या ठिकाणी? आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या गेटचं आपण ओपनिंग करत आहोत आणि हा जो एक निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव आहे तो लोकांना द्यायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात देखील हे इथलं वनपर्यटन सुरू राहणार आहे. आणि व्याघ्र पर्यटनावरती तर बरेच केंद्र काम करत आहेत, परंतु व्याघ्र पर्यटना व्यतिरिक्त सुद्धा जंगल पर्यटन सुंदर असू शकतं याचा अनुभव लोकांना इथं आल्यावर घेता येईल. पहाडी इलाका आहे आपला, कसं वाटलं? पहाडी इलाका सुंदर आहे. वरती आता ज्या काही अरेंजमेंट्स आहेत, आत हिस्टॉरिकल स्पॉट्स पण काही आहेत, जसं आपले माधवराव डोंगरवारांनी जिथे काम केलेलं आहे त्याचा तिथं एक त्यांचा अनुभव हा तो एक आपल्याला तिथं घेता येतो. त्याच्यानंतर मारुतरावांनी जे काम केलेलं आहे ते बघता येतं. प्लस पूर्वी जेव्हा काय म्हणतात त्याला आपल्याला हत्ती पांगणे हे आपलं वरती गेलो होतो पॉइंट. काय प्राण्यांवगैरे जेव्हा ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे झाला होता तर त्याचे काही लोकेशन्स आहेत की जिथून आपल्याला पूर्ण परिसराचा एक सुंदर दृश्य बघता येऊ शकतं. तर एकंदरीत तिथला अनुभव चांगला आहे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून येथील लोकांना एक व्यवसाय किंवा उपजीविकेलाही प्राधान्य मिळणार आहे. कारण इथं गेटवरतीच आपण एक महिला बचत गटांना एक स्टॉलची जागा दिलेली आहे, ज्याच्यातून इथल्या येणाऱ्या पर्यटकांना खाद्यपदार्थ पुरवले जातील. प्लस काही सुविनियरची शॉप्स असतील. इथं जे काही पर्यटनासाठी गाड्या लागणार आहेत त्या गाड्यांसाठी पण आपण काही हे करतोय, लोकांचं ट्रेनिंग करतोय की जे गाईड म्हणून इथं काम करतील. तर अशा रीतीने पर्यटनाला सुद्धा इथं पर्यटनाबरोबरच उपजीविकेच्या साधनांना सुद्धा इथून हातभार लागणार आहे. साहेब, काय काय सांगाल? आपलं आज वृक्षारोपणचाही होता, माके नामचं काहीतरी. आज पर्यावरण दिनानिमित्त माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की एक पेड माके नाम असं एक अभियान तुम्ही करा आणि वृक्ष लागवड करा. तर याच ठिकाणी आम्ही त्या संदर्भात वृक्ष लागवड केलेली आहे. ठीक आहे मॅडम. चला मॅडम, मी पळतो.